एकनाथजी शिंदे यांनी अखेरपर्यंत सस्पेन्स कायम ठेवला. बरीच नावं चर्चेत होती. त्यांची चर्चा होताना एकनाथ शिंदे गंमत बघत होते. त्यांच्या मनाशी आधीपासूनच त्यांनी नाव ठरवून ठेवलं होतं. आता एकनाथ शिंदे देखील फडणवीसांची एक शैली जी आहे ती शैली आत्मसात करतायत. एक भ्रमसंभ्रमाचं वातावरण ठेवायचं. काय होणार, कोणाचं होणार, कसं होणार, काय विचारलं की असा एक निर्विकार संभ्रमित आपणच भ्रमात आहोत असा चेहरा करायचा आणि बघू वरचे काय ठरवतात. शेवटी तुम्हाला तर माहितीच आहे की या गोष्टी काय माझ्या लेवलवर ठरत नाहीत, वरती ठरतात. प्रत्यक्षामध्ये वरचे लोक यांचा सल्ला घेतात हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांनी असं म्हणल्यावर कसं म्हणणार तुम्ही कुठं बोलता तुमच्याच सल्ल्याने होणार असं नाही वाटत. पण ते असं संभ्रम निर्माण करतात आणि चकवा देत राहतात. चकवा शब्द माहिती आहे, चकवा देत राहतात. तर यावेळेला आता फडणवीसांना गुरु मानलंय ना एकनाथ शिंदेनी बहुतेक, तर त्यांनी पण मस्त चकवा कायम ठेवला. शेवटपर्यंत कळू दिलं नाही. 1:30 वाजता म्हणजे 3 वाजता मुदत संपणार तर 1:30 वाजता अचानक त्यांनी जाहीर केलं की ज्योती वाघमारे या आमच्या उमेदवार असतील राज्यसभेचे. सगळे उलटेनं पालटेनं. किमान 50 लोक प्रयत्नशील होते, 10 लोक आत्मविश्वास होता की मीच. त्यातल्या 5 लोकांना असं वाटत होतं काय मला डावलण्याची एकनाथची शक्यता आहे, माझा उपद्रव आहे. काही ना वाटत होतं माझी उपयुक्त आहे. काही इमोशनल ब्लॅकमेल करत होते की आम्ही त्यावेळेला उपयोगी पडलो, आता आमचे उपकार फेडले पाहिजेत तुम्ही. दादागिरी, इमोशनल ब्लॅकमेल, पॉलिटिकल ब्लॅकमेल, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं, इष्टा येईल वगैरे. हे सगळं आता काय झालं ना, एकनाथजी शिंदे हे आता नुसते फडणवीस नाही राहिले, ते अमित शहाचे पण आता मानसपुत्र दत्तकपुत्र आहेत. त्यामुळे ते काही गोष्टी फडणवीसांकडून शिकतायत ना तशा अमित शहाकडून पण शिकतायत. आणि त्यांना कॉन्फिडन्स आहे की आपण जो निर्णय घेऊ किंवा आपल्याला जो निर्णय सांगितला जाईल, हो दोन्ही मान्य आहे मला. म्हणजे ते तर निर्णय घेऊन अमित शहाना कन्व्हिन्स करू शकतात किंवा सांगू शकतात. आणि अमित शहा त्यांचे लाड पुरवतात सगळे, बरं का, माझी खास माहिती तुम्हाला सांगतो, लाड पुरवतात. तर त्यांना माहिती होतं की हे सगळे जे आहेत ना, हे यांच्यापैकी कुणालाही एकाला केलं ना तर बाकीचे लोक जे आहेत ना ते दुश्मन होणार. काय होणार? दुश्मन. त्याचं कारण एकच आहे. आता विलासराव देशमुखांनी एवढे वर्ष, जवळजवळ मला वाटतं 4 वर्ष 4.5 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले, त्या काळामध्ये महामंडळच नेमली नाहीत. हो, साधे ते काय स्थानिक हे असतात ACM का काय आहे ते पण नेमत नव्हते. मी त्यांना म्हटलं महामंडळ नेमून टाका, लोक खुश होतील. म्हणजे आली ती का नाही माहिती. हो, मी महामंडळ किती आहेत? 150 आहेत. 1500 माणसांना मी फार अकोमोडेट करीन सदस्य म्हणून. महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख लोक माझ्याकडे अर्ज देऊन बसलेत महामंडळांसाठी. म्हणजे 1500 करता मी 1.5 लाख लोकांचं वैर घेणार, 13.5 लाख लोकांचं वैर घेणार. ते माझे दुश्मन होणार. कारण नंतर हेच नाही, हे फडणवीसांनी देखील केलं, हे उद्धवनी देखील केलं आणि आज परत तेच चालू आहे. कुठे महामंडळ अजून नाही ना, चालू आहे. करतो काही थोडंसं करायचं, एक करायचं म्हणजे बाकीच्यांच्या आशा पल्लवित होत्यात. काय आहे ना की उत्तेजित करायचं पण उत्तेजना पुरवायची नाही, असे खेळ करतात. कोण खेळतात, काय खेळतात, नको जाऊया आपण त्या तपशिलात. ते पक्षात सध्या सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते करतात की उत्तेजित करायचं पण तृप्त नाही करायचं. हा लक्षात येत आहे ना जरा थोडं. बरोबर आहे तुम्ही म्हणता, ते जरा थोडं वेगळ्या शृंगारिक विश्वाकडे निर्देश केला मी जाता. पण ते ठीक आहे, ते तसंच चाललंय राजकारणात. पण उत्तेजित करायचं, तृप्त नाही करायचं, पुरती नाही, अपुरती ठेवायचं. तर ती कला फडणवीसांकडे आहे. ती कला राजकारणात लागते राव. यांनी पण शेवटपर्यंत कळू दिलं नाही. आता गमत कशी आहे ना की संजय राऊत हा एक आमच्या शरद पवारांकरता तर ठामच होता आणि शरद पवार ना राज्यसभेवर परत पाठवण्यामध्ये मोठा वाटा संजयचा आहे, सुप्रियाचा नाही आहे. संजयनी राहुलशी बोलणं केलं होतं. राहुलनी इथले नेते आहेत ना हे सकपाळ वगैरे, त्यांना वरचे फुल्या किंमत देत नाहीत, देत ते संजयला देतात. राहुल गांधीचा महाराष्ट्रातलं मित्र सबका बिबका आहे का? तुमचे वडेट्टीवर आहे? नाही राव. संजय, सोनिया, प्रियांका, राहुल हे 3 जण ऐकतात कोणाचं महाराष्ट्रात? काँग्रेसच्या संदर्भात संजयचं ऐकतात. हे गुपित नाही आहे, हे मी पूर्वी पण सांगितलंय तुम्हाला. आणि महाराष्ट्रामध्ये काही महत्वाच्या गोष्टी जातात. तो नियुक्त झाला तुमचा सकपाळ वगैरे, त्याच्यात नव्हता संजय. त्याला काय इंटरेस्ट नाही. काँग्रेसचा कोणी आला तरी
सध्या काही काँग्रेसमध्ये ज्याचं नाव घ्यावं असा कुणी नाही आहे, की आमचा सतेज बंटी पाटील आहे कोल्हापूरचा आपला, तो आहे केपेबल, पण त्याला वैरी खूप करून ठेवलेत राजकारणामध्ये, त्याचे शत्रू खूप आहेत, हितशत्रू आहेत, त्याला कुठे कुठे गुंतवायचे पण प्रयत्न चाललेले आहेत. तर व्हॉट एव्हर इट इज, लोकल लेवलवर तिकडे राष्ट्रवादीचे हसीन मुश्रीफ वगैरे ते पण त्याला पुढे जायला अडथळे करतात, भाजपचे लोकही त्याच्या विरोधात आहेत, शिवसेनेचे आहेत. त्यामुळे तसं तो आहे कर्तबगार, म्हणजे तो मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघतो काँग्रेसच्या. कोण? सतेज पाटील. पण नाही, पण येऊया आपण इकडे आता. तर यांनी हिचं ज्योती वाघमारेचं नाव अनाऊन्स केलं. संजय आवटे म्हणून पूर्वी सकाळचे संपादक होते आणि मोठा विद्वान माणूस आहे. त्यांचं फेसबुक पेजवर त्यांनी या ज्योती वाघमारेच्या खूप छान आठवणी दिल्यात. मुद्दाम फेसबुकवर जा, संजय आवटेंचं हे बघा, त्याच्यामध्ये त्यांनी खूप अशा हृदयस्पर्शी आठवणी दिल्या. ही ज्योती वाघमारे, मला पहिल्यांदा तिचं नाव कुठे ऐकवलं माहिती आहे, की एकदा केव्हा तरी एकनाथजींबरोबर मी चर्चा करत होतो, त्यावेळेला त्यांचे प्रवक्ते या विषयावर आमची चर्चा चालली होती, की कोण बोलतात, काय बोलतात. मग ते शिरसाट वगैरे ते ठराविक लोकच बोलत होते ना. तर त्याला म्हटलं तुमच्याकडे एक सुषमा अंधारे असायला पाहिजे. आक्रमकपणे संजयला आणि याला सुषमा अंधारेला पुरून गेले. त्यामुळे आहे आमच्याकडे. कोण आहे? म्हटलं ज्योती वाघमारे. हां, म्हटलं मी कधी कधी पाहतो. ते म्हणजे काय नाही, ती सोलापूरची आहे, ती अशी मुंबईमध्ये फारशी नसते. त्यामुळे इथे हे लोक कसे मुंबईमध्ये येतात, सुषमा अंधारे कुठे असले तरी पण ही मुंबईमध्ये येतात आणि तसे अग्रेसिव्हली ते प्रोजेक्शन घेतात. संजय तर रोजच घेतो, पण सुषमा अंधारे पण घेते बऱ्यापैकी. तिला ती मॅनेज करायची मीडिया कला आहे. ती आमची ज्योती वाघमारे वाघीण आहे, बोलायला खूप छान आहे, बुद्धिस्ट आहे. त्यामुळे तुम्हाला माहित नाही, ती तेलुगू आणि मराठी असं दोन, तेलुगू आणि इंग्रजी असं दोनदा PhD झालेली आहे, डबल PhD आहे, डबल ग्रॅज्युएट म्हणतो आपण. आणि ते म्हणाले की त्यावेळेला मला एकनाथजींनी सांगितलं होतं की हॉटेलमधल्या कुकची म्हणजे आचार्याची मुलगी आहे आणि मोठं कुटुंब, गरीब कुटुंब, खूप मेहनतीने वर आली आहे, खूप हुशार, वक्तृत्व स्पर्धामध्ये या संजय आवटीने पण दिलंय की मला पहिल्यांदा ती दिसली, ती स्टेजवर अप्रतिम भाषण करताना दिसली, खूप छान बोलते. त्यामुळे तिला तिकीट दिलं, या सगळ्यांना डावलं, फार छान झालं. ती गाजवील बघा राज्यसभा. पण तिची तुलना सुषमा अंधारेशी कराल का? सुषमा अंधारे भटक्या विमुक्त जातीची, ही दलित आहे. ज्योती वाघमारे दलित समाजातली आणि चांगलं आहे, त्यानिमित्ताने सोशल इंजिनिअरिंग झालं शिंदेकडून. पण सुषमा अंधारे ही भटक्या विमुक्त आहे. ती राष्ट्रवादीत होती, ही पण काँग्रेसमध्ये होती ज्योती वाघमारे आधी, हो, नंतर भाजपत पण होती, आता इकडे आली. पण ठीक आहे, व्हॉट एव्हर इट इज. पण चांगली वक्ता आहे, राज्यसभा गाजवेल. सुषमा अंधारे फार बडबडी वाचाळ आहे, चीप आहे थोडीशी बोलायला, शिवराळ आहे, असं नाही, ही डिग्निफाईड आहे, हे डिग्निटीने बोलते, एक आब राखून, मर्यादा राखून, शब्द काळजीपूर्वक. त्यामुळे सुषमा अंधारे आणि ज्योती वाघमारे यांची जी तुलना सोशल मीडियात होते ती मला मान्य नाही. सुषमा अंधारे ही C ग्रेड पिक्चरची D ग्रेड हिरोईन आहे, विलन आहे, व्हॅम्प आहे. ही एक चांगली वक्ता आहे, नेता आहे आणि एकनाथ शिंदेचं अभिनंदन केलं पाहिजे की तिला संधी दिली. धन्यवाद.